अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीतर्फे येत्या 27 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात बैठक होणार आहे, अशी माहिती राजाभाऊ सोनकांबळे आणि जनार्दन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। विविध मागण्या आणि मोर्चाच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत विचारमंथन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेस अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। पत्रकार परिषदेमधला प्रेस नोट मी आपल्या सर्वांना वाचून दाखवतो, नंतर मग आपल्याला काय प्रश्न विचारायचे ते विचारू शकतात। महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण मागील 70 वर्षापासून सुरू आहे। नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी इम्पिरियल डाटा व सांख्यिकी अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे। त्या निकालाचे अनुसरण करत महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील 58 जातीची उपवर्गीकरणाची मागणी नसताना माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीच्या अध्यक्षतेखाली एकल समिती नेमून त्यांनी महाराष्ट्रातील 59 जातीतील इतर जातीच्या एकही समाजाचा प्रतिनिधींना विचारात न घेता एकल अहवाल तयार केलेला असून तो राज्य सरकारने स्वीकारलेला आहे। त्याबद्दल महाराष्ट्रातील 59 जातीमध्ये रोष निर्माण झालेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये येत्या 3 महिन्यामध्ये राज्यात अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण लागू केले जाईल अशा पद्धतीने म्हणणे मांडलेले आहे। त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून बटेंगे तो कटेंगे अशी भावना निर्माण झालेली आहे। घटनाबाह्य उपवर्गीकरणाच्या विरोधात समितीच्या वतीने 27 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ सोलापूर येथून महामोर्चाचे निघणार असून त्यांचे पूनम गेट या ठिकाणी सभेच्या रूपाने समारोप होणार आहे। मोर्ची समाजचा प्रदेश अध्यक्ष असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीत गेल्या 40-45 वर्षापासून मोर्ची समाजचा प्रतिनिधी म्हणून शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करीत आहे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जे सरकारनं 59 जातीच्या म्हणजे विरोधात कुठल्याही जातीचं म्हणजे मागणी नसताना एक प्रकारचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू असून गेल्या 70 वर्षापासून 59 जातीच्या सर्व समूह घटकांना गुन्हे गोविंदानं महाराष्ट्रामध्ये आरक्षण 13% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्याप्रमाणे गुन्हे गोविंदानं महाराष्ट्रामध्ये 59 जाती आपल्या प्रेम भावनाने व्यवस्थित राहत असून त्यांनी कुठलीही मागणी नसताना मातंग समाजातील काही दलाल पुढाऱ्यांना पकडून भारतीय जनता पक्षाने समाजामध्ये फूट पाडण्याचा एक षडयंत्र की महार समाज एकीकडे मातंग समाज एकीकडे अशा प्रकारचे एक गट लावून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एक प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वेगवेगळं करण्याचा कुटील कारस्थान फडणवीस सरकारने घेतलेलं आहे। त्याचा निषेधार्थ म्हणून कुठल्याही 59 मागासवर्गीय जातीच्या समूह घटकापैकी उपवर्गीकरणाचा मागणी नसताना एक षडयंत्र रचून समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम या भाजप सरकारनं करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। त्यामुळे आम्ही या वर्गीकरणाच्या विरोधात सोलापूर शहरातील 59 जाती सर्व समूह घटक एकत्रित येऊन आम्ही या अनुसूचित जाती वर्गाच्या विरोधात 27 जुलै
2026 सोलापूर शहरातून एक महामोर्चा काढण्याचा समितीने निर्णय घेतलेला आहे. त्या समितीला सोलापूर शहरातील 59 जाती समूह घटकातील सर्व समाज घटक सामील होऊन जास्तीत जास्त या मोर्चामध्ये की हा मोर्चा आणून पाडण्यासाठी या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी आता आमचे निमंत्रक जनार्दन शिंदे साहेब सांगितल्याप्रमाणे सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब, माजी सामाजिक न्याय मंत्री बडोले साहेब आणि माजी सामाजिक मंत्री चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव गोलब साहेब इत्यादी, कामकर साहेब इत्यादी मान्यवर आणि रुक्मिणीताई लोंढे ही ताई या मोर्चामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. म्हणून मी या पत्रकार परिषदद्वारे सोलापूर शहरातील 59 जमातीतील सर्व समूह घटक या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि अबकडं या उपवर्गीकरणाला ठामपणे विरोध करण्यासाठी आपण या रस्त्यामध्ये उतरून या मोर्चाचा संपूर्ण यशस्वी करून आपण मोर्चा करत आहे. अखिल भारतीय होलार समाज संघटना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आमच्या संघटनेचं काम करतोय आणि आम्ही 28 जूनपासून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती आम्ही सर्वांनी मिळून केले, 59 जातीच्या लोकांनी मिळून. या समितीमध्ये आमचे 2-3 ठराव झाले, बैठका झाल्या. त्या बैठकीनंतर ठरवण्यात आलं की एक भव्य मोठा महामोर्चाचं नियोजन करण्यात यावं की 59 जातींना घेऊन आम्ही कुणाच्या विरोधात भांडण करत नाही किंवा मोर्चा काढत नाही. आम्ही तर सरकारच्या विरोधात करतो, कारण सर्व समाज एकत्र व्यवस्थित राहत असताना ही समाजात फूट कशासाठी पाडायची. 13% आरक्षणमध्ये आम्ही व्यवस्थित सगळेजण आम्ही 59 भाऊ आम्ही एकत्र राहतो. आम्ही सगळे सुखसुविधा घेतोय, लाभ घेतो, आरक्षणात शिक्षणात घेतोय आम्ही. मग आम्ही भांडत नाही तर तुम्ही का भांडताय, आमच्यात भांडण का लावताय. यासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती वतीने आम्ही 27 जुलै रोजी बुधवार पेठेतून महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चासाठी होलार समाज व इतर समाज बहुजन पूर्ण समाजाने पाठिंबा देऊन विरोधी कृती समितीमध्ये सामील व्हावे आवाहन करतो. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीने येणाऱ्या 27 जुलै रोजी सोलापूर शहराच्या वतीनं व जिल्ह्याच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. कुठल्याही जातीचं मागणी नसताना काही मोठभर लोकांना सोबत घेऊन सरकारनं जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्या विरोधात आम्ही 59 जातीच्या सर्व समूहांनी मिळून हा भव्य असा महामोर्चा आयोजित केलेला आहे. त्या मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदरावजी आंबेडकर साहेब करणार आहेत आणि ते उपस्थित राहणार आहेत. तर मी सर्व बांधवांना विनंती करेन की जर एखादा आनंदाचा क्षण असेल तर निमंत्रणाची गरज लागते आणि जर दुःखाचं आणि संकटाची वेळ असेल तर निमंत्रणाची वाट पाहू नये. मी त्या अनुषंगाने असं आवाहन करतो की हे आता संकटाची वेळ आहे. आपल्या येणाऱ्या भविष्य जे आहे त्या पिढीच्या भविष्यावर गदा आलेला आहे. तर हे संकट ओळखून सर्व बांधवांनी निमंत्रणाची अपेक्षा न करता समाजासाठी आणि आपल्या येणाऱ्या भावी पिढीसाठी धावून येऊन ही महामोर्चा यशस्वी करावं. आणि सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेब हे एक राजकारणी नेते म्हणून नाही तर आंबेडकर घराण्याचे वारसदार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. तर सर्व बांधवांनी आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून समाजासाठी माती खाण्यासाठी या महामोर्चाला उपस्थित राहावं अशी मी नम्र आवाहन करतो. जय भीम. आज या माध्यमातून सर्व मोची समाजाला आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोची समाज हा सोलापूर शहरामध्ये राहतो. त्यामुळे या वर्गीकरणाचा सगळ्यात जास्त फटका हा मोची समाजाला बसणार आहे. कारण आमचा मोची समाज हा आजही स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर सुद्धा खूप मागासलेला आहे. त्यामुळे या माध्यमातून मी आमच्या मोची समाजाला आवाहन करतो की येणाऱ्या 27 तारखेला जास्तीत जास्त संख्येने कमीत कमी 10 ते 15 हजार मोची समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं व भविष्यात होणारं आपलं नुकसान टाळावं हीच विनंती करतो. मोची समाज. मी कुमार चन्ना, मोची समाज.
जय भीम. मी अमित कांबळे, रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष. जय भीम. मी सचिन गुळक, होलार समाज, अखिल भारतीय होलार समाज संघटना. जय भीम. मी विनोद विवे, वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर महासचिव. क्षीरसागर, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष प्रदेश कार्याध्यक्ष.